प्रयत्न करताना ना कधी मागं नाही पाहायचं. आलं ना पब्लिक, या मुंग्या दिसत आहेत तुम्हाला? हो, रात्रीच्या वेळी बाहेर आलो तर पाहिली यांची रांग. ह्या कधी झोपत नाहीत आणि यांची जी मेहनत चालू होती ना ती बघून अक्षरशः मला नवल वाटलं यांचं. कारण की काही असो, पाऊस असो, ऊन असो, वारा असो ना, हे यांचं काम नाही थांबत. भाई मग आपण तर माणूस आहे, अशा छोट्या मोठ्या गोष्टींना नाही घाबरायचं. गाव मला याच्यासाठी आवडतं. हा पहा, या पक्षाला ॲक्च्युली मी पकडलं नाही, तर त्याला 2 कावळे त्रास देत होते आणि त्याला उडता येत नव्हतं. मग त्याला मी कावळ्यांपासून तर वाचवलं आणि घरी घेऊन आलो मी त्याला. त्याला कोणता पक्षी म्हणतात ते तर मला माहीत नाही, पण माझा प्राथमिक अंदाज आहे की तितर आहे तो. काय नाही, त्याला मी ठेवत होतो वगैरे आणि उडवायचा वगैरे प्रयत्न केला, पण त्याला तेवढं नाही पळता येत होतं. कारण की त्याला माझ्या हाती लागतो याचा अर्थ ना, तो बाहेर सोडला तर तो कशाचाही हाती लागू शकतो. हे पहा, तो सहजरित्या माझ्या हाती लागत होता. असं नाही की तो घरात होता म्हणून त्याला पळता येत नव्हतं. पण ठीक आहे, आपण ठेवून बघूयात वगैरे आणि काय असेल ते. आज मी तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवणार आहे. दुसरी गोष्ट ही सशाची बारीक पिल्लं आहेत. ही 2 पिल्लं आहेत ॲक्च्युली. ही पण मला रानाच्या याच्यामध्येच भेटली होती आणि त्यांची आई वगैरे तिथं मला जवळपास तर कुठे दिसली नाही वगैरे. मग तीसुद्धा घरी आणली होती. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे ॲक्च्युली एका पक्ष्याचं घरटं आहे. ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा हा पक्षी कोणता आहे, ते घरटं कोणतं आहे. बांधावरती आपल्या ना हे आहे मोहळ. पहा, मोठं आहे चांगलं. आणि ह्या गोष्टीसुद्धा संकेत आहे की आपल्या शेतामध्ये ना अजून फवारण्या झालेल्या नाही आहेत. चांगली गोष्ट आहे ही. जर तुमच्या शेतात फवारण्या होत असतील तर हे येणार नाही. आणि जी सगळ्यात महत्त्वाची मेन गोष्ट मित्रांनो, यांच्यापासून जरा जपून राहा.